वेलकम बॅक टू स्टॉक वॉच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कल्याण ज्वेलर्स हा शेअर मागील काही दिवसापासून अ, पडत आहे. तर त्याची कारणे काय आहेत आणि तो त्याच्या रेकॉर्ड हाय पासून जवळपास 32% डाऊन आहे आणि तो पण काही दिवसातच जवळपास एक 15 दिवसामध्ये तो एवढ्या लेवलपर्यंत डाऊन झालेला आहे. तर त्याविषयी थोडी माहिती घेऊ आणि या व्हिडिओमध्ये आपण फक्त ह्या एका शेअर विषयी माहिती घेणार आहोत. तर चालू करू या व्हिडिओला. तर आज कल्याण ज्वेलर्स हा जवळपास 7% पडलेला आहे. तर त्याची व्हॅल्यू आज जवळपास 501.50 वरती ट्रेड करत होता एंड ऑफ द डे. आणि त्याची आज दिवसात ज्या व्हॅल्यूला प्रमोटरने खरेदी केले होते, 2% शेअर जे खरेदी केले होते काही महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये, जवळपास 535 या रेंजमध्ये, तर त्या रेंजला तरी होल्ड करतो का नाही याविषयी आज पाहण्याची उत्सुकता होती बऱ्याच लोकांना. पण त्याने ती लेवल होल्ड केली नाही आणि तिथून जवळपास 7%ने डाऊन झालेला आहे. तर त्याच्या रेकॉर्ड हाय जी होती जवळपास 800 म्हणजे 794.60 पैशांवरती तो ट्रेड करत होता. तो तिथून आज जवळपास 501 म्हणजेच 500च्या आसपास आलेला आहे. जवळपास 32 ते 33% हा शेअरने त्याच्या रेकॉर्ड हाय पासून डाऊन झालेला आहे. तर या सगळ्यांच्या मागे एकच कारण होतं, तर एलिगेशन्स. तर कंपनीवरती काही एलिगेशन्स लावले होते, काही रुमर्स पण होते आणि त्याविषयी क्लिअरिफिकेशन सुद्धा कंपनीने दिलेलं आहे. आणि त्यातलं एक पॉइंट थोडा महत्त्वाचा आहे. तर त्याविषयी आपण माहिती घेऊ. तर सुरुवात पहिल्यांदा आपण पाहू की एलिगेशन्स काय लावले होते कंपनीवरती, म्हणजे कंपनीवर आरोप काय लावले होते. तर सगळ्यात पहिला हा आरोप होता की त्यांनी त्यांच्या इथे जे फंड मॅनेजर होतं ते ब्रायबिंग करतात, म्हणजेच अ, जे एक प्रकारे भ्रष्टाचार म्हणतात ना, असा प्रकार होता. तर ते सुद्धा आरोप त्यांनी फेटाळून लावलेले आहेत. जे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांनी यावरती क्लॅरिफिकेशन दिलं की हे सगळं चुकीची माहिती पसरवत आहेत, चुकीच्या न्यूज आहेत. त्यांनी असं सांगितलं की वी हॅव ऑलवेज कंडक्टेड आवर बिझनेस अँड आवर इंटिग्रेशन विथ ऑल स्टेक होल्डर्स आर व्हेरी हाय लेवल ऑफ इंटिग्रिटी अँड ट्रान्सपरन्सी. म्हणजे ते गुड बिझनेस प्रॅक्टिसमध्ये प्रॅक्टिसेस आहेत आणि त्याचा रिपोर्ट तुम्हाला 30 जानेवारीला त्यांचे जे रिझल्ट येतील त्यामधून दिसून येईल. अशा प्रकारे त्यांनी क्लॅरिफिकेशन त्यावरती दिलं. याच्यासोबत आणखी काही त्यांच्यावरती आरोप होते, त्याविषयी पण माहिती घेऊ. तर त्यामध्ये त्यांच्यावरती एक आय टी रेट पडलेले आहे असं सांगितलं होतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून. काही त्यांच्या इथे एक आय टी रेट पडलेले आहे असं सांगितलं होतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची. पण त्यावरती रमेश कल्याण रमन हे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत, त्यांनी सांगितले की अशी कोणतीही आय टी रेट आमच्या कोणत्याही प्रिमायसेस मध्ये पडलेली नाही. तर त्यांनी हा आरोप सुद्धा फेटाळून लावलेला आहे आणि त्याबद्दल त्यांनी क्लॅरिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर त्यांच्यावरती आणखी एक आरोप लावला होता की त्यांना एक हेलिकॉप्टर एअरक्राफ्ट बाय करायचा आहे. तर तो सुद्धा आरोप त्यांनी फेटाळून लावलेला आहे. तर त्यांच्याकडे ऑलरेडी एक हेलिकॉप्टर आहे असं त्यांनी सांगितलं, पण नवीन घेण्याचा काही प्लॅन नाही हे अशी पण त्यांनी क्लॅरिफिकेशन दिली. त्यानंतर तिसरा आरोप होता, तो होता प्रमोटर प्लेजिंगचा. तर त्याबद्दल काही हे करायची गरजच नाही. आपल्याला माहिती आहे हा सगळा डेटा क्वार्टरली अपडेट होतो. तर आपल्याला माहिती आहे की जूनमध्ये त्यांनी ऑगस्टमध्ये त्यांनी जवळपास 2.9% स्टेक एक्स्ट्रा वाढवला होता त्यांच्या अकाउंटमध्ये, म्हणजे प्रमोटरने खरेदी केला होता. तर तो खरेदी केलेला इथं रिफ्लेक्ट झाला होता आणि त्यासोबतच आणखी एक डेटा इथं रिफ्लेक्ट झाला होता की हा शॉर्ट टर्म मध्ये त्यांनी काही प्लेजिंग केलं होतं शेअरचं. तर त्या प्लेजिंग विषयी आधी सांगितलं नव्हतं आणि आता ह्या डिसेंबरच्या क्वार्टरमध्ये पाहिलं तर तिथे पण त्यांचा प्लेजिंगचं जे होतं ते पर्सेंटेज थोड्या प्रमाणात वाढलेलं आहे, पण ते कंटिन्यू आहे. सुरुवातीला हे शॉर्ट टर्म असेल वाटलं, कोणत्या कारणासाठी घेतलेलं आहे हे पण माहीत नाही, पण हे प्लेजिंग आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये आहे आणि त्याबद्दल त्यांनी काही जास्त क्लॅरिफिकेशन दिलेलं नाहीये. पण हा एक इम्पॅक्ट झालेला आहे त्या शेअरवरती, त्यामुळे तो शेअर पडत आहे. कंपनीचं व्हॅल्युएशन जे पूर्वी 82 करोडच्या आसपास होतं,
ते आता कमी होऊन जवळपास 50,000 करोडच्या आसपास आलेलं आहे. म्हणजे जवळपास 32,000 करोड कंपनीचे वाईप आउट झालेले आहेत ह्या एलिगेशन्स आणि ह्या अफवांमुळे. खरे पण असू शकतात आरोप, पण ते जोपर्यंत कंपनीचे फायनान्शियल रिझल्ट येतील त्यानुसार काय डिसाईड होतील. कंपनीचे फायनान्शियल रिझल्ट हे 30 जानेवारीला येणार आहेत. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामधील पुढची जी काय इन्व्हेस्टमेंटची टिप्स आहे, इन्व्हेस्टमेंटची ही आहे, आपली इन्व्हेस्टमेंट कशी करावी लागेल ह्याच्यामध्ये किंवा कोणत्या लेवलला बाय करायचं आहे ती आपल्याला तिथून पुढे कळेल. सध्याला तरी हा शेअर फ्युचर अँड ऑप्शन मध्ये बॅन आहे, तरी कोणही त्यामध्ये पोझिशन नसतील असं वाटतंय मला पण. पण एक माहिती म्हणून ही माहिती पण सांगितली तुम्हाला. सगळ्यात शेवटी हा प्रश्न तुमच्या मनात पडलाच असेल की एवढं सगळं क्लारिफिकेशन ते देऊन हे सगळं होऊन सुद्धा कल्याण ज्वेलर्स आणखी का पडत आहे. तर शेवटी असं आहे की कंपनीच्या जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना कंपनीवर ट्रस्ट असला पाहिजे. तर कंपनीच्या जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना आणखी असंच वाटतंय की कंपनीमध्ये म्हणजे जेवढे जे एक्सप्लेनेशन जे दिलेलं आहे, क्लॅरिफिकेशन जे कंपनीकडून आलेलं आहे, रमेश कल्याण रामन यांच्याकडून ज्या क्लॅरिफिकेशन आलेलं आहे, तर ते सफिशियंट नाही असं त्यांना वाटतंय. आणि ज्या लेवलला त्यांनी बाय केलेलं आहे म्हणजे 535च्या आसपास त्यांनी जे बाय केले होते 2.9% जो स्टेक बाय केला होता प्रमोटरने, तर तो सुद्धा त्या लेवलला सुद्धा कंपनी म्हणजे शेअर होल्डर्स आता त्या स्टॉकला ठेवू इच्छित नाहीत. तर इन्व्हेस्टमेंटसाठी शॉर्ट टर्म रिकव्हरी येऊ शकते, पण त्यामध्ये तुम्ही फसू नका असं सांगायचं आहे. आपण 30 तारखेला जे कंपनीचे फायनान्शियल रिझल्ट येत आहेत त्यावेळेस ते रिझल्ट पाहून पुढची दिशा ठरवूया. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.